Morning student, today we are going to learn articles. Before we are going to learn articles, we know about that we had already studied about tenses. आता tenses आपण previous lecture मध्ये पाहिलेले आहेत आणि today we are going to learn articles. आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो? articles ना उपपदे. तर इंग्रजीत अ and the ही 3 उपपदे आहेत. तर बघा त्याच्यामध्ये आपण आर्टिकल्स जे आहेत त्याच्या जे टाइप्स आहेत तर देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स. फर्स्ट इज इनडेफिनाइट आर्टिकल्स अँड सेकंड इज डेफिनाइट आर्टिकल्स. इनडेफिनाइट आर्टिकल्स इन मराठी वी कॉल्ड ॲज अनिश्चित उपपदे आणि डेफिनाइट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपदे. बघा इनडेफिनाइट आर्टिकल्स कुठले आणि डेफिनाइट आर्टिकल्स कुठले. तर बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो यूजिंग द वर्ड्स फॉर एक्झाम्पल ॲज अ डेफिनाइट आर्टिकल्स ऑर इनडेफिनाइट आर्टिकल्स. जर आपल्याला त्या शब्दाचा मिनिंगच माहीत नसेल, अर्थच माहीत नसेल तर ते आपल्याला लिहिता येत नाहीत. त्यामुळे हा जो आहे तो बेस आहे डेफिनाइट आर्टिकल आणि इनडेफिनाइट आर्टिकल्स. So indefinite articles we called as there are two types. For example, a and definite article the. आता indefinite article जी अनिश्चित उपपद आहेत अ व an याचा अर्थ वन म्हणजे असा एक आहे की वनच्या ऐवजी अ किंवा an वापरण्याची पद्धत इंग्रजीत आहे. फॉर एक्झाम्पल शी हॅज अ पेन. फॉर एक्झाम्पल शी हॅज अ पेन. बघा शी हॅज अ पेन तिच्याजवळ एक पेन आहे. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ही हॅज ॲन ॲपल. त्याच्याजवळ एक सफरचंद आहे, तिच्याजवळ एक पेन आहे. आपण असं म्हणतो का शी हॅज वन पेन, ही हॅज वन ॲपल. तर आपण काय म्हणलेलं आहे वनच्या ऐवजी अचा वापर केलेला आहे. शी हॅज अ पेन तिच्याजवळ एक पेन आहे. ही हॅज ॲन ॲपल त्याच्याजवळ एक सफरचंद आहे. आता अ व ॲन वापरण्याचे नियम काही आहेत तर ते आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. तर पहिला त्यातला नियम आहे मोजता येणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी अ किंवा ॲन वापरतात. आता जी मोजता येतात सामान्य नामं एकवचनी नाम जे आहेत त्याच्यापूर्वी ए किंवा ॲन वापरतात. फॉर एक्झाम्पल अ पेन. बघा एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो अ पेन, अ बॉय, ॲन ॲपल, ॲन इयर एक्सेट्रा. आता बघा बॉय जो आहे किंवा आपण तिथे हे सुद्धा घेऊ शकतो अ गर्ल. तर हे गर्ल किंवा बॉय जे आहे ते सामान्य नाम आहे. आता जर सेकंड बघा एकवचनी सामान्य नावाची सुरुवात जर व्यंजनाने होत असल्यास हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल बघा आता व्यंजन कुठले आणि वॉवेल्स. व्यंजनला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो कॉन्सोनंट म्हणतो आणि आपण स्वराला काय म्हणतो वॉवेल्स म्हणतो. तर यामध्ये बघा एक्झाम्पल्स दिलेले आहेत अ मॅन, अ हंटर, अ हॅट, अ सायलिओ, अ डिअर. तर अशा प्रकारे जे एक्झाम्पल्स आहेत अ मॅन. बघा अ मॅन यमने सुरुवात होत आहे आणि यम काय आहे व्यंजन आहे. अ हंटर यच जे आहे ती सुरुवात व्यंजनाने होत आहे. हॅटची सुरुवात व्यंजनाने होते. सॅलिओ, डिअर तर ही सुरुवात जी आहे ती व्यंजनाने होते कॉन्सोनंटने होते म्हणून त्याच्या अगोदर आपण ए हा शब्द वापरतो. बघा नामाची सुरुवात स्वराने होत असल्यास व या नामाच्या उच्चाराची सुरुवात देखील स्वराप्रमाणे होत असल्यास त्याच्यापूर्वी आपण ॲन हे उपपद वापरतात. बघा एक्झाम्पल दिलेले आहे ॲन अरो, ॲन आय, ॲन इंकपॉट, ॲन ऑफिस, ॲन ऑरेंज एक्सेट्रा. बघा जर नामाची सुरुवात स्वराने होत असल्यास पण त्याच्या उच्चाराची सुरुवात जी आहे ती स्वराप्रमाणे होत असल्यास आपण त्यावेळेस ॲन वापरतो. म्हणजे फक्त स्वर आहे पण त्याची जर उच्चाराची सुरुवात व्यंजनाने होत असेल त्यावेळेस आपण अ वापरतो. पण त्याची सुरुवात व्यंजन स्वराने होत आहे पण उच्चारही स्वराप्रमाणे होत आहे म्हणून त्यापूर्वी आपण ॲन हे उपपद वापरतो. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा ॲन अरो, ॲन आय, ॲन इंकपॉट, ॲन ऑफिस, ॲन ऑरेंज एक्सेट्रा.
आता या उलट काही नामाची जी सुरुवात असते ती व्यंजनाने होत असून सुद्धा त्याच्या उच्चाराची सुरुवात ही सुद्धा स्वराप्रमाणे होत असल्यास त्यावेळेस आपण ॲनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता समजा व्यंजनाने एखाद्या शब्दाची सुरुवात असेल पण त्याचा उच्चार सुरुवातसुद्धा स्वराने आहे. बघा, जरी त्याचा शब्द जो आहे तो व्यंजनाने सुरू आहे पण त्याचा उच्चार जो आहे त्याचं प्रोनन्सिएशन आहे तो स्वराप्रमाणे असल्यास त्यावेळेस आपण ॲन हे उपपद वापरतो. फॉर एक्झाम्पल बघा, ॲन अवर, ॲन हॉनर, ॲन अवर, ॲन हॉनर जरी याचनी सुरुवात होत असेल पण त्याची उच्चार जे आहे तो कसा होतो आहे, ॲज अ वॉवेलनुसार होतो आहे, तो स्वरानुसार होतो आहे, म्हणून त्याच्या अगोदर ॲन हे उपपद वापरलं जातं. आता बघा नेक्स्ट आहे 5. काही वेळा एकवचनी नामापूर्वी, बघा काही वेळा एकवचनी नामापूर्वी विशेषण वापरले जाते. आता विशेषणला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर ॲडजेक्टिव्ह म्हणतो. काही नामापूर्वी आपण विशेषण वापरतो आणि विशेषणाची सुरुवात नेहमी कशा व्यंजनाने होत असल्यास, बघा विशेषणाची जी सुरुवात आहे ती व्यंजनाने होत असल्यास त्याच्यापूर्वी आपण ए हे उपपद वापरतात व स्वराने होत असल्यास ॲन हे उपपद वापरतात. आता एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा, जर व्यंजनाने होत असेल तर अ हे उपपद वापरतात आणि स्वराने होत असेल तर आपण ॲन हे उपपद वापरतो. फॉर एक्झाम्पल, अ क्लेव्हर बॉय, बघा अ क्लेव्हर बॉय, बॉय जे आहे ते काय आहे, सामान्य नाम आहे आणि सामान्य नामाच्या अगोदर कुठलं विशेषण वापरलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह ॲज अ क्लेव्हर. पण क्लेव्हर जरी उच्चार असेल तर त्याचं स्पेलिंग जे काय आहे CLEVER आणि स्पेलिंग जरी असेल CLEVER त्याचं प्रोनन्सिएशन काय आहे, क्लेव्हर आहे आणि त्याच्या अगोदर म्हणून उपपद कुठलं वापरलेलं आहे, अ वापरलेलं आहे. का तर त्याची सुरुवात जी आहे ती व्यंजनाने झालेली आहे. अ ब्युटिफुल फ्लॉवर, फ्लॉवर कसे आहेत, ब्युटिफुल आहेत, सुंदर आहेत. फ्लॉवर जे आहे ते नाम आहे, ब्युटिफुल आहे ते विशेषण ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आर्टिकल आलेलं आहे अ. मॅन, अ यंग मॅन, मॅन जे आहे आपल्याला माहीत आहे ते काय आहे तर नाऊन आहे, नाम आहे आणि ते कसं आहे, सामान्य नाम आहे आणि यंग आहे तर मॅनशी रिलेटेड वापरलेलं आहे आणि जरी वायने सुरुवात होत असेल पण त्याचा उच्चार जो आहे तो यंग होतो म्हणून त्याच्या अगोदर ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. आता नेक्स्ट बघा वर्ड ॲन ओल्ड मॅन, बघा ॲन ओल्ड मॅन, मॅन जो आहे तो कसा आहे, ओल्ड आहे, ओल्ड हे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे आणि त्याच्या उच्चाराची सुरुवात जी आहे ते स्वराने होते, ॲन ओल्ड मॅन म्हणून त्याच्या अगोदर ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. नेक्स्ट आपण वर्ड बघू शकतो ॲन अगली वुमन, बघा ॲन अगली वुमेन, तर ॲन अगली वुमेन, वुमेन कशी आहे, अगली आहे आणि अगली जो शब्द आहे यूने जरी सुरुवात होत असेल तर कॉन्सोनंट बघा त्याचं प्रोनन्सिएशन कसं आहे, अगली आहे म्हणून त्याच्या अगोदर ॲन आर्टिकल वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पुढचे जे शब्द आहेत बघा एक्झाम्पल सांगितलेले आहेत. ॲन एम्प्टी बॅग, ॲन एम्प्टी बॅग, बॅग कशी आहे, एम्प्टी आहे. मग एम्प्टी जो हा शब्द जो आहे तो कशाने सुरुवात झालेला आहे, एक्झाम्पल सांगितलेलं आहे बघा. ॲन एम्प्टी बॅग म्हणून स्वराने होत आहे, त्याची सुरुवात जी आहे उच्चार आहे स्वराने होत आहे म्हणून त्याच्या अगोदर ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. एक्झाम्पल बघा ॲन इंग्लिश मॅन. सो काही वेळा बघा एक्झाम्पल अ क्लेव्हर बॉय, अ ब्युटिफुल फ्लॉवर, अ यंग मॅन, ॲन ओल्ड मॅन, ॲन एम्प्टी बॅग, ॲन इंग्लिश मॅन. आता बघा 6वा जो आहे, आता याच्यानंतर 5व्या नंतर 6वा दिलेला नाही तर डायरेक्ट 7वा दिलेला आहे. काही मिस्टेक्स असतात, एक्झाम्पल्स दाखवलेला आहे बघा याच्यामध्ये. बरोबर बघा तसं सुरुवात जर व्यंजनाने होत असेल, आता विशेषणाची सुरुवात जर व्यंजनाने होत असून सुद्धा त्याच्या उच्चाराची सुरुवात स्वराप्रमाणे होत असेल तर त्याच्यापूर्वी आपण ॲन हे उपपद वापरतो. आता एक्झाम्पल बघितलेलं सायवरचं तरीसुद्धा याच्यामध्ये पाहूया. आता उच्चार बघा, जरी त्याचा शब्दाने सुरुवात व्यंजनाने होत आहे पण त्याचा उच्चार कसा आहे, स्वराप्रमाणे आहे. फॉर एक्झाम्पल ॲन हॉनेस्ट मॅन,
अँड हॉनेस्ट बॉय, अँड हॉनरेबल पर्सन. नेक्स्ट 8वा जो आहे बघा, काही शब्दसमूहासोबत नेहमीच हे उपद वापरतात. एक्झाम्पल दिलेले आहेत. अ लॉट ऑफ, अ ग्रेट डील ऑफ. एक्झाम्पल बघा, म्हणजे शब्दसमूहाबरोबर नेहमीच अ ब्रेड लॉट ऑफ, बघा अ लॉट ऑफ, नेहमी त्याच्या अगोदर काही शब्दसमूहाबरोबर नेहमी अ हे उपपद वापरलं जातं. आता आपण काय पाहिलं बघा, एक्झाम्पल पहिल्या अगोदर काय पाहिलं तर आर्टिकल्समध्ये 2 टाईप्स आहेत. इनडेफिनाईट आर्टिकल्स, डेफिनाईट आर्टिकल्स. इनडेफिनाईट आर्टिकल्स म्हणजे अनिश्चित उपपदं आणि डेफिनाईट आर्टिकल्स म्हणजे निश्चित उपपदे. तर इनडेफिनाईट आर्टिकलमध्ये कुठली कुठली अनिश्चित उपपदे आहेत? ए अँड, आणि ए अँडचा अर्थ एकच आहे. आणि एक्झाम्पल बघा, पहिलं त्याच्यामध्ये ए अँड वापरायचे जे नियम आहेत तर त्याच्यामध्ये 6-7 नियम आहेत. तर त्याच्यापैकी पहिला जो आहे, सामान्य मोजता येणारा जो एकवचनी सामान्य नामापूर्वी ए किंवा अँड वापरतात. दुसरा जो आहे, सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल तर त्याच्यापूर्वी ए वापरतात. जर समजा नामाची सुरुवात स्वराने होत आहे पण त्याच्या उच्चाराची सुरुवात जी आहे ती स्वराप्रमाणे होत असेल तर त्यावेळेससुद्धा अँड वापरतात. आणि या उलट जर त्याच्या नामाची सुरुवात व्यंजनाने होत असून सुद्धा त्याच्या उच्चाराची सुरुवातसुद्धा कशाप्रमाणे होते ते असते, स्वराप्रमाणे होत असेल तर त्यावेळेस अँड वापरलं जातं. आणि 5वा जो नियम आहे, काही वेळा जर विशेषण वापरले, नामापूर्वी विशेषण वापरले आणि जर विशेषणाची सुरुवात व्यंजनाने होत असेल तर अ वापरतात आणि जर विशेषणाची सुरुवात स्वराने होत असेल तर अँड वापरतात. एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. अ क्लेव्हर बॉय, अ ब्युटिफुल फ्लॉवर, अ यंग मॅन, अँड ओल्ड मॅन, अँड अगली वुमेन, अँड एम्प्टी बॅग, अँड इंग्लिश मॅन. आता एक्झाम्पल तसंच आपण विशेषणाची सुरुवातसुद्धा जर व्यंजनाने होत आहे पण त्याचा उच्चार कसा आहे, स्वराप्रमाणे आहे, तर त्यावेळीसुद्धा काय वापरलं जातं, अँड हे उपपद वापरतात. आणि शेवटी आपण हे पण पाहिलेलं आहे, काही शब्दसमूहासोबत नेहमीच अ हे आर्टिकल वापरलं जातं. आता हे वापरलेले काय, कशा प्रकारे वापरलेले ते आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्टमध्ये आपण काय पाहणार आहोत, अ किंवा अँड केव्हा वापरू नये. तर त्याचे 4 नियम आहेत, ते लक्षात ठेवा. बघा रूल्स काय आहेत, 4 नियम आहेत. जर सामान्य नाम, बघा जर सामान्य नाम अनेक वचनी असेल तर ए किंवा अँड वापरत नाहीत. बघा जर सामान्य नाम अनेक वचनी असेल तर अ किंवा अँड वापरत नाहीत. एक्झाम्पल बघा, मँगोज, बुक्स, मेन, वुमेन, पेन्स, बॅग्स, हेन्स. बघा एक्झाम्पल, मँगोज, बुक्स, मेन, वुमेन, पेन, बॅग्स, हेन्स. आणि ज्यावेळेस सामान्य नाम एकवचन असेल तर ए अँडचा वापर केला जातो. बरं, सामान्य नाम अनेक वचन असेल तर आपण ए अँड वापरत नाहीत. सेकंड आपण पाहू शकतो, मोजता न येणारी नामे. एक्झाम्पल बघा, जी नामे आपल्याला मोजता येत नाही, अनकाउंटेबल असतात, त्यांच्यापूर्वी आपण ए किंवा अँड वापरत नाही. फॉर एक्झाम्पल, वॉटर, मिल्क, ऑइल, शुगर, जॅगरी, एक्सेट्रा. बघा कुठले कुठले मोजता येत नाहीत, अनकाउंटेबल नाउन्स आहेत. वॉटर, मिल्क, ऑइल, शुगर, जॅगरी. म्हणजे ते मोजता येतात पण आपल्याला ते काउंटेबल आहेत का, नाही, ते अनकाउंटेबल आहेत. विशेष नामापूर्वी अ किंवा अँड वापरत नाहीत. मग कुठल्या नामापूर्वी अ किंवा अँड वापरतात, तर सामान्य नामापूर्वी अ किंवा अँड वापरतात. एक्झाम्पल बघा, राम, रावण, कृष्ण, रमेश, गोपाल, मोहन. बघा एक्झाम्पल बघा, राम, रावण, कृष्ण, गोपाल, मोहन हे काय आहेत, विशेष नामा आहेत. आता भाववाचक नामापूर्वी ए किंवा अँड वापरत नाहीत. तर भाववाचक नाम कुठले आहेत, विजडम, शायनेस, ब्युटी, फ्रीडम. विजडम, शायनेस, ब्युटी, फ्रीडम. बघा नेमकं त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, काही आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, ए किंवा अँड वापरू नये. तर कुठले आपण 4 पॉईंट पाहिलेले आहे की सामान्य नाम अनेकवचनी असेल तर ए किंवा अँड वापरत नाहीत, किंवा जर नाउन अनकाउंटेबल असेल, एक्झाम्पल्ससुद्धा दिलेले आहेत, तर त्यापूर्वीसुद्धा अ अँड वापरलेलं जात नाही. आता विरोधी जर सामान्य नाम एकवचनी असेल तर आपण ए किंवा अँडचा वापर करतो. जर नाउन
अनकाउंटेबल असेल तर आपण ए ॲन वापरतो आणि जर अनकाउंटेबल असेल तर आपण ए ॲन वापरत नाहीत. विशेष नामापूर्वी अ किंवा ॲन वापरत नाहीत. बघा, विशेष नामापूर्वी अ किंवा ॲन वापरत नाही, पण सामान्य नामापूर्वी नेहमी अ किंवा ॲन हे वापरलं जातं. तर त्याच्यापैकीच बघा, राम, रावण, कृष्णा एक्झाम्पल्स दिलेले आहेत. राम, रावण, कृष्णा, रमेश, गोपाल, मोहन. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे भाववाचक नामापूर्वी अ किंवा ॲन वापरत नाहीत. जी भाववाचक नामं आहेत त्याच्यापूर्वी अ किंवा ॲन वापरत नाहीत. आता आपण हे पाहिले इनडेफिनाईट आर्टिकल्स. आता आपण पाहणार आहोत डेफिनाईट आर्टिकल्स. बघा, आपण आतापर्यंत काय पाहिलेलं आहे, इनडेफिनाईट आर्टिकल्स. आता आपण पाहणार आहोत डेफिनाईट आर्टिकल्स. तर डेफिनाईट आर्टिकल्स कुठले कुठले आहे, तर त्याला निश्चित उपद म्हणलं जातं द. आता द वापरण्याचे आपण काही नियम पण आहेत. तर त्यामध्ये जी जगातील एकमेव वस्तू आहे त्याच्यापूर्वी द हे उपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, द ताजमहल, द गेटवे ऑफ इंडिया और द रेड फोर्ट. तर ह्या काय आहे, जगातल्या एकमेव वस्तू आहेत आणि त्याच्या अगोदर आपण द हे उपद वापरतो. आणि सूर्यकुलातील वस्तूच्या नामापूर्वी द हे उपद वापरतात. फॉर एक्झाम्पल बघा, द सन, द मून, द अर्थ और द स्टार्स. आणि तिसरं आपण पाहू शकतो की समुद्राच्या नावापूर्वी, म्हणजे कुठलाही समुद्र असेल तर त्या अगोदर आपण द हे उपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, द अरेबियन द सी, द इंडियन ओशियन, द अटलांटिक ओशियन अँड द पॅसिफिक ओशियन एक्सेट्रा. आता बघा, पर्वताच्या नामापूर्वी जसं आपण जगातील जी एकमेव वस्तू आहे त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. किंवा सूर्यकुलातील ज्या वस्तूंच्या नाव आहेत आपण बघू शकतो की द सन, द मून, त्याच्यापूर्वी द वापरतो. त्याचप्रमाणे समुद्राची जी नावं असतात त्या नावापूर्वी सुद्धा आपण हे द वापरलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण चौथा पॉईंट पाहू शकतो की पर्वतांच्या नावापूर्वी द हे उपद वापरतात. एक्झाम्पल बघा, द हिमालया. आता द हिमालया किंवा द सह्याद्री, द विंध्य, द सातपुडा पर्वत जे आहे त्याच्यापूर्वी अगोदर आपण हे द हे उपद वापरलं जातं. आता जी नद्यांची नावं असतात त्या नद्यांच्या नावापूर्वी सुद्धा डेफिनेट आर्टिकल्स वापरलं जातं. एक्झाम्पल बघा, द गंगा, द यमुना, द कृष्णा, द गोदावरी. आता जी नद्यांची नावं आहेत त्याच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरतो. त्याच्या अगोदर नेहमी अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरतो का, तर नाही. तर असे डिफरन्सेस आहेत. 6 आपण पाहू शकतो की जी दिशांची नावं असतात, आपण म्हणू शकतो की ईस्ट, वेस्ट और साऊथ और नॉर्थ, तर त्याच्या अगोदर सुद्धा डेफिनाईट आर्टिकल्स वापरतात. आणि डेफिनाईट आर्टिकल्स कुठला आहे, तर द आहे. तर द आपण नेहमी दिशा सांगताना किंवा दिशांच्या नावापूर्वी कसं वापरतो. फॉर एक्झाम्पल, द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ, द साऊथ ईस्ट किंवा साऊथ. एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. आता नद्यांच्या नावापूर्वी द वापरलं, दिशांच्या नावापूर्वी वापरलं. त्याचप्रमाणे जी वेगवेगळ्या धर्माची ग्रंथ असतात, जी धार्मिक ग्रंथ आपण म्हणू शकतो की त्यांच्यापूर्वीसुद्धा किंवा त्या धार्मिक ग्रंथाच्या नावापूर्वी द हे उपद वापरलं जातं. आता आपण रामायण आणि महाभारत असं आपण मराठीमध्ये म्हणतो, पण इंग्लिशमध्ये म्हणताना तर नेहमी द रामायण, द महाभारत, द बायबल, द कुराण. आता एक्झाम्पल एक्सेट्रा. बघा, अशा प्रकारे जी धार्मिक ग्रंथ आहेत त्यांच्या नावापूर्वी आपण नेहमी द हे आर्टिकल वापरलं जातं. आता नंतर आपण डिग्रीचा जर फॉर्म पाहिला तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं जर तिसरे रूप असतं, आता क्रियापदाचं जर तिसरं रूप असेल तर तसंच विशेषणाचं आपल्याला माहिती आहे क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप. आपण यस्टरडे वी हॅव ऑलरेडी स्टडी अबाउट दॅट. क्रियापदाचं मेन वर्ब फर्स्ट, मेन वर्ब सेकंड, मेन वर्ब थर्ड. तर राम इज द बेस्ट बॉय. त्याचप्रमाणे डिग्रीमध्ये विशेषणामध्ये सुद्धा विशेषणाचं तिसरं रूप असतं. राम इज द बेस्ट बॉय इन द क्लास. राम कसा आहे, तो बेस्ट बॉय आहे इन द क्लास. तो क्लासमधला सगळ्यात हुशार मुलगा आहे, बेस्ट आहे. नेक्स्ट 9 आपण बघू शकतो क्रमवाचक. क्रमवाचक
क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी द हे उपपद वापरतात. एक्झाम्पल बघा, जी क्रमवाचक संख्या आहे 1 2 3 पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आपण असं म्हणतो, तर त्या नावापूर्वी आपण हे काय वापरतो, तर द हे आर्टिकल वापरतो. आता एक्झाम्पल बघा, द फर्स्ट द सेकंड द फोर्थ. द फर्स्ट द सेकंड द फोर्थ. आता तेव्हा आपण बघू शकतो, जी वृत्तपत्र असतात, जहाजे आहेत, रेल्वे गाड्या आहेत किंवा यांच्यापूर्वी आपण द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द टाइम्स ऑफ इंडिया, द टायटॅनिक, द महाराष्ट्र एक्सप्रेस. बघा, द महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणजे जी रेल्वे गाड्या आहेत, ज्या ट्रेन्स आहेत, किंवा वृत्तपत्रे आहेत, न्यूजपेपर आहेत किंवा जहाजे आहेत, त्याच्या अगोदर नेहमी द वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द टाइम्स ऑफ इंडिया, द टायटॅनिक, द महाराष्ट्र एक्सप्रेस. तर अशा प्रकारे वृत्तपत्रे, जहाजे, रेल्वे गाड्या याच्यापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. आता 11वा पार्ट कुठला पाहू शकतो, कालवे, दर्या किंवा वाळवंट यांच्यापूर्वी आपण द हे उपपद वापरलं जातं. एक्झाम्पल बघा, द पनामा कॅनेल. आता पनामा जे काय आहे, कालवा आहे, कालवे आहेत, त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. किंवा एखादी दरी असेल, आता एक्झाम्पल बघा, द कुलू व्हॅली. जी व्हॅली म्हणजे काय, दरी. तर व्हॅलीचं स्पेलिंग काय, VALLEY, व्हॅली. बघा, वाळवंट असेल, समजा एखादं वाळवंट असेल, आता वाळवंटाला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं, डेझर्ट. सहारा वाळवंट आपल्याला म्हणायचं असेल, आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सहारा वाळवंट. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये नेहमी वाळवंट, दर्या, कालवे ज्या आहेत त्यांच्यापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. विशेषणापूर्वी उपपद वापरत नाहीत, परंतु जेव्हा विशेषणापूर्वी द उपपद वापरून त्याच्यानंतर सामान्य नामाचा वापर केलेला नसतो, तेव्हा ते विशेषण त्या वर्गातील सर्वांचा उल्लेख करतो. एक्झाम्पल बघा, द व्हाईट, द ब्रेव, द रिच. आता द व्हाईट म्हणजे काय, तर सर्व गोरे लोक, म्हणजे सर्व गोरे लोकांच्या, म्हणजे विशिष्ट जातीचा किंवा विशिष्ट वर्गातील सर्वांचा तिथं उल्लेख केला जातो. द व्हाईट, सर्व गोरे लोक. द ब्रेव, द सर्व शूर लोक. आणि द रिच, सर्व श्रीमंत लोक. आता 13वा आपण नियम पाहू शकतो, किंवा एखादे एकवचन नाम संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरतात. समजा एखादं एकवचनी नाम आहे, ते संपूर्ण जातीचा उल्लेख किंवा माहिती सांगत आहेत, त्याच्या अगोदर आपण काय केलं जातं, द हे उपपद वापरलं जातं. एक्झाम्पल बघा, द डॉग इज युजफुल ॲनिमल. जे डॉग आहे ते काय आहे, एक युजफुल ॲनिमल आहे, आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आपण द हे आर्टिकल वापरलं जातं. 14वा आपण पाहू शकतो, विशेषनामापूर्वी आपण द हे उपपद वापरल्यास. आता एखादे जर विशेषण असल्यास त्याच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. आता द ग्रेट शिवाजी, तर ग्रेट काय आहे, विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, आणि शिवाजी काय आहे, विशेष नाम आहे. म्हणजे विशेष नामाच्या अगोदर जर विशेषण असेल तरीसुद्धा द आर्टिकल वापरलं जातं. द इमॉर्टल शेक्सपियर, तर शेक्सपियर काय आहे, विशेष नाम आहे, तर त्याच्या अगोदर इमॉर्टल काय आहे, विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, आणि त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. बघा, विशेष नामापूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. जर विशेष नामापूर्वी द हे उपपद वापरलं तर त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. एक्झाम्पल दिलेलं आहे, कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. बघा, कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. 16वा नियम पहा, सामान्य नामावर जोर देताना त्यापूर्वी द वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, दिस इज द प्लेस वेअर आय यूज टू प्ले क्रिकेट. म्हणजे कशावरती भर दिलेला आहे, त्या प्लेसवरती भर दिलेला आहे, सामान्य नामावरती भर दिलेला आहे. दिस इज द प्लेस वेअर आय यूज टू प्ले क्रिकेट. ह्या जागी वेअर आय यूज टू प्ले क्रिकेट, त्या जागेचा कशासाठी मी उपयोग करत आहे, तर क्रिकेट खेळण्यासाठी उपयोग करत आहे. दिस इज द प्लेस वेअर आय यूज टू प्ले क्रिकेट. 17वा नियम पाहू शकतो आपण, एकदा उल्लेख झालेल्या सामान्य नामाचा जर
पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर त्या नामापूर्वी द वापरलं जातं. एक्झाम्पल बघा, जर एकदा उल्लेख समजा झालेल्या सामान्य नामाचा आपण पुन्हा पुन्हा उल्लेख केला तर त्या नामापूर्वी आपण द हे वापरू शकतो. एक्झाम्पल पहा, आय सॉ अ बॉय, द बॉय वॉज मॅड. आय सॉ अ बॉय, मी कुठल्या मुलाला पाहिलं? आय सॉ अ बॉय हू इज अ मॅड और द बॉय वॉज मॅड. आय सॉ अ बॉय म्हणजे एकदा उल्लेख झालेला आहे त्या सामान्य नामाचा, पण पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर त्या नामाच्या अगोदर आपण द हे उपपद वापरतो. 18वा नियम बघा, डावी बाजू उजवी बाजू. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, डावी बाजू किंवा उजवी बाजू. तर डावी बाजू सांगण्यासाठी उजवी बाजू सांगण्यासाठी द हे उपपद वापरलं जातं. द लेफ्ट, द राईट एक्सेट्रा. द लेफ्ट, द राईट एक्स्ट्रा. ओके, तर ह्याच्यानंतर बघा एक्झाम्पल बघा, तर 19वा रूल आहे, तर संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करताना आडनावाच्या अनेकवचनापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. आता बघा एक्झाम्पल, आपण शिंदे म्हणतो पण त्याच्या अगोदर जर शिंदे अनेकवचन असेल, जर एकवचन असेल, सिंग्युलर असेल तर दचा उल्लेख केला जात नाही. पण ज्या वेळेस आडनाव जे आहे संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करत आहे त्याच्या अगोदर आपण काय वापरू शकतो? द शिंदेज, म्हणजे त्याचा उल्लेख द शिंदेज म्हणून करू शकतो. तर नेक्स्ट उदाहरण आहे द पाटील्स, द मोरेज, द कामट्स. आता सेम या शब्दाच्या पूर्वी द हे उपपद वापरले जाते. एक्झाम्पल बघा, द सेम बुक, द सेम स्टुडंट म्हणजे ते बुक आणि तेच स्टुडंट. आता देशवासी, प्रांतवासी, 21वा आपण नियम बघूया, देशवासी, प्रांतवासी यांच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. एक्झाम्पल बघा, द इंडियन, द अमेरिकन एक्सेट्रा. द इंडियन बघा, देशवासी किंवा प्रांतवासी नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. 22वा बघा, त्याच्यामध्ये धर्माच्या नावापूर्वी आपण द हे उपपद वापरलं जातं. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल्स दिलेले आहे, द हिंदूज, द मुस्लिम अँड द ज्यूज. ज्यू जी आहे ती काय आहे? एक प्रकारे रिलिजन आहे, आणि नेहमी एखादं रिलिजन असेल तर ते रिलिजन दर्शवण्यासाठी त्या रिलिजनच्या अगोदर आपण द हे उपपद वापरलं जातं. आता हवामान दर्शवणाऱ्या शब्दापूर्वी द हे आपण उपपद वापरतात. एक्झाम्पल्स तुम्ही पाहू शकता, द वाईन, द एअर, द रेन एक्सेट्रा. तर जे आपल्याला हवामान सांगायचं आहे, वेदर सांगायचं आहे, ते सांगण्यासाठी आपण त्या दचा उल्लेख केला जातो. 24वा आपण नियम पाहू शकतो, थिएटर, सिनेमा, ऑफिस, म्युझियम, स्टेशन यांच्यापूर्वी नेहमी द हे उपपद वापरलं जातं. समजा एखादं थिएटर असेल, एखादं नाटक असेल किंवा एखादा सिनेमा असेल, एखादं ऑफिस असेल, एखादं म्युझियम असेल, एखादं स्टेशन असेल, तर त्याच्यापूर्वी सुद्धा दचा उल्लेख केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय एम ॲट द स्टेशन. म्हणजे ठराविक जागा दिलेली आहे, ठराविक ठिकाण दिलेलं आहे, आणि ठिकाण दर्शवण्यासाठी, ती निश्चित जागा दर्शवण्यासाठी डेफिनाइट आर्टिकलचा वापर केला जातो. 25वा नियम आपण पाहू शकतो की खालील नामे त्याच्या मूळ उपयोगासाठी वापरल्यास त्यापूर्वी द हे उपपद वापरू नये, किंवा परंतु मूळ शब्द उपयोगाव्यतिरिक्त उल्लेख झाल्यास एखादा तर उपपद वापरावे. एक्झाम्पल्स पहा, चर्च, कॉलेज, प्रिन्स, हॉस्पिटल एक्सेट्रा. चर्च, कॉलेज, प्रिझन, हॉस्पिटल एक्सेट्रा. एक्झाम्पल बघा, पॉलिस, तर त्याच्यामध्ये ही वेंट टू द प्रिझन टू मीट हिज फ्रेंड. बघा, ही वेंट टू द प्रिझन, टू अ प्रिझन वापरलेलं आहे का? इनडेफिनाइट आर्टिकल आहे का? वापरलेलं नाही. तर द हे आर्टिकल वापरलेलं आहे, जे डेफिनाइट आर्टिकल आहेत. नेक्स्ट, संगीत साधनाच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. आता जी संगीत साधनं आहेत, एक्झाम्पल आपण बघू शकतो, गिटार असेल किंवा पियानो असेल, हार्मोनियम असेल, तर नेहमी इंग्लिशमध्ये म्हणताना आपण काय म्हणू शकतो? द गिटार, द पियानो किंवा द हार्मोनियम एक्सेट्रा. बघा,
27वा आपण पाहू शकतो की शरीराची जी अवयव असतात की त्याच्या नावापूर्वी द हे उपद वापरलं जातं. म्हणजे शरीराचे जे नॅचरल एलिमेंट्स आहेत, द हार्ट, द लेग्स, द हेड, तर त्या अगोदर नेहमी द वापरतात. म्हणजे ते निश्चित आहे, डेफिनेट आहे. आता आपण काय काय पाहिलेलं आहे बघा की द हे उपपद केव्हा केव्हा वापरलं जातं. अजून एकदा आपण पाहूया त्याच्यामध्ये बघा. एक्झाम्पल, सगळ्यात अगोदर जी जगामध्ये एकमेव वस्तू आहे त्याच्या अगोदर वापरलं जातं. वस्तूच्या नावापूर्वी द उपपद वापरलं जातं. समुद्राची जी नावं असतात त्याच्या अगोदर वापरतात. पर्वताची नावं, नद्यांची नावं, दिशा दाखवण्याची नावं किंवा धार्मिक ग्रंथ आहेत त्या नावाच्या अगोदर. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं तिसरं रूप जे आहे त्या रूपाच्या अगोदर द वापरलं जातं. क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी द वापरलं जातं. जी वृत्तपत्रे असतात, जहाजे असतात किंवा रेल्वेगाड्या असतात त्याच्या अगोदर सुद्धा द हे उपपद वापरलं जातं. वाळवंट असतील, दऱ्या असतील, कालवे असतील त्याच्या अगोदर सुद्धा द हे उपपद वापरलं जातं. एक्झाम्पल्स, व्हेन यू आर रायटिंग इन दिस एक्झाम, सो ॲडजेक्टिव्ह बिफोर adjective or subtitle of the कालिदास is called the Shakespeare of India. बघा, ह्या एक्झाम्पल्समध्ये आपण पाहू शकतो की विशेष नामापूर्वी सुद्धा द वापरलेलं आहे. दिस इज द प्लेस वेअर आय यूज टू प्ले क्रिकेट. म्हणजे ही ती जागा आहे जिथं मी रोज क्रिकेट खेळतो. तर सामान्य नामावर जोर देताना त्यापूर्वी द वापरलं जातं. किंवा एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा, सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा उल्लेख होत असेल तर त्यावेळेसुद्धा द हे उपपद वापरलं जातं. आय सॉ अ बॉय, द बॉय वॉज मॅड. मी त्या मुलाला पाहिलं, तो काय आहे, ही वॉज मॅड. डावी बाजू, उजवी बाजू सांगण्यासाठी सुद्धा आपण द लेफ्ट, द राईट, दचा वापर केला जातो. संपूर्ण कुटुंबाचा किंवा आडनावाच्या अनेक वचनापूर्वी आपण द हे उपपद वापरलं जातं. सेम या शब्दाच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. देशवासी किंवा प्रांत, मी भारतीय आहे, आय एम द इंडियन, आय एम ॲन अमेरिकन. मग त्या आय एम द अमेरिकन. बघा, धर्माच्या नामापूर्वी रिलिजन्स, हवामान दर्शवण्यासाठी किंवा एखादं थिएटर असेल, सिनेमा असेल, ऑफिस असेल, म्युझियम असेल ते सांगण्यासाठी सुद्धा दचा वापर केला जातो. तसंच खालील जी वाक्य जी मूळ शब्दाच्या उपयोगासाठी असतात वापरल्यास, फॉर एक्झाम्पल, चर्च, पोलीस सेंट द क्रिमिनल टू द प्रिझन ॲज अ क्रिमिनल. संगीताची जी साधनं आहेत, गिटार असेल, पियानो असेल, हार्मोनियम असेल, त्याच्या अगोदर द हे उपपद वापरलं जातं. किंवा शरीराच्या अवयवाच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. आता द हे उपपद वापरतात केव्हा केव्हा ते आपण पाहिलं. आता आपण काय पाहणार आहोत, द हे उपपद केव्हा केव्हा वापरलं जात नाही. बघा, तर याचे 7 नियम, 7 रूल्स आहेत. तर त्यातलं पहिलं जे रूल्स आहे तर त्याच्यामध्ये जे पहिलं जे आहे वापरलं जात नाही त्यामध्ये खेळ किंवा एखादं खेळ जो आहे किंवा रस्त्याची जी नावं असतात त्या नावापूर्वी द हे उपपद वापरलं जात नाही. आता क्रिकेटचं समजा गेम्स कुठले कुठले आहेत, क्रिकेट असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, तर त्याच्या अगोदर नेहमी द वापरलं जातं का, नाही. तर नेहमी क्रिकेट, खो खो किंवा एखादा रोड सांगायचा असेल, आपल्याला एखादा रस्ता सांगायचा असेल, फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी रोड, कोल्हापूर रोड, आपण दचा उल्लेख केला जात नाही. सेकंड आपण पाहू शकतो, जेवणाच्या व रोगाच्या नावापूर्वी द उपपद वापरलं जात नाही. बघा, डिनर असेल, आता जेवण म्हटल्यानंतर डिनर, लंच, ब्रेकफास्ट, सपर आपण म्हणू शकतो. किंवा डिसिजेस म्हटल्यानंतर फेवर, प्लेग, डिसेंट्री. तर अशा प्रकारची जी डिसिजेस असतील किंवा इटिंग मेथड्स असतील, डिनर असेल, लंच असेल, ब्रेकफास्ट असेल, त्यावेळेस आपण द हे उपपद वापरलं जात नाही. तिसरं आपण पाहू शकतो, भाषा किंवा ज्ञानशाखा, दिवस, महिने, ऋतू यांच्यापूर्वी आपण द हे उपपद वापरत नाहीत. एक्झाम्पल्स बघा, इंग्लिश, आर्ट्स, मंडे, संडे, ट्यूसडे, जानेवारी. म्हणजे दिवसातला कुठलाही दिवस असेल, आठवड्यातला, भाषा, लँग्वेज कुठलीही असो, ज्ञानशाखा कुठलीही असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, डे कुठलाही असो,
संडे असेल, मंडे असेल, ट्यूसडे असेल, म्हणजे कुठलाही त्याच्यामध्ये डे तुम्ही घेऊ शकता किंवा महिना कुठलाही असू शकतो ॲज जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. त्याच्यानंतर आपण ऋतू कुठलेही घेऊ शकतो, सीझन कुठलेही घेऊ शकतो, मान्सून असेल, विंटर असेल, समर असेल. तर त्या प्रकारे त्याच्या अगोदर कधीही द उल्लेख केला जात नाही. आता होम या शब्दापूर्वी द हे उपद वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल राम केम होम, तर रामचं बघा राम केम होम, तर त्याच्या अगोदर द हे उपद वापरलेलं आहे का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन, मॅन व वुमन यांचा उल्लेख संपूर्ण मानव जातीसाठी. फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो बघा, मॅन इज मॉर्टल, मॅन इज मॉर्टल. किंवा सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, वुमन इज मॅन्स मेट. बघा वुमन इज मॅन्स मेट. तर मॅन इज मॉर्टल, वुमन इज मॅन्स मेट. तर हे उल्लेख जे आहेत ते सांगताना नेहमी त्या मानव जातीचा उल्लेख होत आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सांगितलं जात नाही, त्यामध्ये उल्लेख केला जात नाही. नेक्स्ट, शिखराची जी नावं असतात, आता एव्हरेस्ट असेल, कैलास असेल किंवा कंचगंगा असेल किंवा कांचनगंगा असेल किंवा माउंट ब्लॅक असेल, ऑलिम्पस इत्यादीद्वारे त्याच्या अगोदर केव्हाही द हे उपद वापरलं जात नाही. आणि लास्टचा जो रूल आहे तर षष्ठी विभक्ती जी आहे तर षष्ठी विभक्ती नंतर कोणतेही उपद वापरू नये. फॉर एक्झाम्पल दिस इज माय लेग, माय, हिज, हर, ऑन. तर ही जे सेंटेन्स आहे त्याच्या अगोदर कधीही काय वापरू नये तर द हे उपद वापरू नये. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना कळालेलं आहे. ज्यावेळेस हा व्हिडिओ सांगत असते त्यावेळेस तुम्ही तुमच्या नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये तुमच्याबरोबर तुमचे जे पेन्स. आता ह्याच्यामध्ये बघा ज्यावेळेस आपल्याला असे कलरफुल दिसतं त्यावेळेस आपल्याला ते लक्षात राहतं. त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता, अशा प्रकारे लिहू शकता. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला डेफिनाइट आर्टिकल आणि इनडेफिनाइट आर्टिकल, वी नो द डिफरन्सेस बिटवीन डेफिनाइट आर्टिकल अँड इनडेफिनाइट आर्टिकल. आपल्याला बऱ्याचदा डेफिनाइट आर्टिकल आणि इनडेफिनाइट आर्टिकल याचा अर्थ कळत नाही, त्यामुळे आपल्याला उत्तरं लिहिता येत नाहीत. आता इनडेफिनाइट आर्टिकल्स कुठले आहेत? ए ॲन. आणि डेफिनाइट आर्टिकल्स द. तर अनिश्चित उपपदे केव्हा वापरली जातात? फॉर एक्झाम्पल ॲज अ, बघा सामान्य नाम किंवा जर व्यंजनाने सुरुवात होत असेल तरी ए वापरतात. आणि जर सुरुवात स्वराने होत असेल किंवा उच्चारसुद्धा स्वराने होत असेल तर त्यावेळेस आपण ॲनचा उल्लेख केला जातो. नामाची सुरुवात असेल किंवा सुरुवात व्यंजनाने होत असेल, एक्झाम्पल ॲन ऑर हवर, ॲन हवर अ क्लेवर बॉय. आणि जर विशेषणाची सुरुवात स्वराने होत असेल तर अ वापरलं जातं. आणि विशेषणाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल आणि त्याचंच जर उच्चारसुद्धा व्यंजनाने होत असेल तर आपण तिथं अ वापरतात. आणि जर स्वराने होत असेल तर त्यावेळेस आपण ॲनचा उल्लेख केला जातो. काही शब्दसमूहासोबत नेहमीच अ हे उपद वापरलं जातं. एक्झाम्पल अ लॉट ऑफ, अ ग्रेट डील ऑफ. ओके. आता अ किंवा ॲन कधी वापरू नये बघा. एक्झाम्पल, तर सामान्य नाम जर अनेक वचनी असेल तर अ किंवा ॲन वापरलं जात नाही. एक्झाम्पल्स दिलेले आहेत, मँगोज, बुक, मीन, उमेन, पेन, बॅग्स, हेन. जर सामान्य नाम एकवचन असेल तर अ ॲन वापरलं जातं. जर नाऊन अनकाउंटेबल असेल तर अ ॲन वापरलं जात नाही. आणि जर नाऊन काउंटेबल असेल तर अ ॲन वापरलं जातं. विशेष नामापूर्वी अ ॲन वापरलं जात नाही. पण जर नाऊन जर असेल, नाऊन जर सामान्य नाम असेल तर आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल बॉय, मेन और मॅन, त्याच्या अगोदर आपण अ ॲनचा उल्लेख केला जातो. फॉर एक्झाम्पल राम, रावण, कृष्ण, रमेश, गोपाल, मोहन. आता भाववाचक नामं जी असतात अ किंवा ॲन त्याच्या अगोदर आपण ॲन वापरत नाही. विजडम असेल, शायनस. आता आपल्याला बऱ्याचपैकी जणांना भाववाचक नामं कुठली असतात तर तीच बऱ्याच जणांना आपल्याला माहीत नसतात. तर 4 रूल्स लक्षात ठेवा. सामान्य नाम जर अनेक वचन असेल तर ए ॲन वापरत नाहीत. अनकाउंटेबल नाउन असतील तर वापरू शकत नाही.
विशेष नामापूर्वी आपण ए ॲन वापरत नाही, किंवा भाववाचक नाव असेल तर त्याच्या अगोदर आपण अ ॲन वापरत नाही. आणि डेफिनाईट आर्टिकल्स, जगातल्या ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या वस्तू एकमेव आहेत, जगात एकमेव आहेत, सूर्यकुलात वस्तूच्या नावापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. समुद्राचं नाव असेल, पर्वताची नावं असतील, नद्यांची नावं असतील, दिशांची नावं असतील, किंवा जी धार्मिक ग्रंथ आहेत, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपाची क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी द हे उपपद वापरलं जातं. जी वृत्तपत्रे, जहाजे, रेल्वे गाड्या यांच्यापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. किंवा विशेष नाम, जी एखाद्या विशेष नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. सामान्य नामाचा वापर केलेला नसतो. एक्झाम्पल द व्हाईट म्हणजे सर्व गोरे लोक, द ब्रेव सर्व शूर लोक, द रिच सर्व श्रीमंत. जर एखादी तर विशेषण असल्यास त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरलं जातं, आणि विशेष नामापूर्वी द उपपद वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. जर संपूर्ण कुटुंबाचा डावी बाजू उजवी बाजू एका व्यक्तीचा उच्चार पुन्हा पुन्हा होऊन सेम या शब्दासाठी द हे उपपद वापरलं जातं. द हे उपपद देशवासी, प्रांतवासी यांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. धर्माच्या नावापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. हवामान दर्शवणाऱ्या शब्दापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. तर खालील जी नावं म्हणजे अशा प्रकारे द हे उपपदाचा वापर केला जातो. द हे उपपद केव्हा वापरलं जात नाही? खेळाची, रस्त्याची, जेवणाच्या किंवा रोगाच्या, भाषा, ज्ञानशाखा, दिवस, महिने, ऋतू, होम, मॅन, वुमन किंवा शिखर आणि षष्टी विभक्तीनंतर द हे उपपद वापरलं जात नाही. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक यू व्हेरी मच. नेक्स्ट lecture will be on the